शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये ज्या समस्या या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये तुमचं डाउनी असेल, कूज असेल, फुल सेटिंग, फुल ड्रॉपिंग असेल, आता याच्याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। परंतु हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला वातावरणानुसार, क्लायमेटनुसार आपल्याला त्याचं नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे। आता हे सगळं करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। अभिमान मुरलीधर जाधव, राणा तांगडी, 98 72 14 55। तालुका चांदवड, जिल्हा आपले द्राक्षाचे बुकिंग केले प्लॉट, शिमलाचा प्लॉट बुकिंग आहे, बुलेट मिरचीचा पण प्लॉट बुकिंग आहे। काय वाटलं अनुभव? अनुभव चांगला आहे। 4 महिन्यात जे असेल ते असेल तर सांगा, नसेल तर आपल्याला काहीतरी बदल करता येईल अजून। अनुभव चांगला, कारण बरेच लोक शिमला मिरचीला व्हायरसनी पण आज प्रॉब्लेम आहे सगळीकडे, व्हायरस मुक्त व्हायरस मिरचीला पण बराच प्रॉब्लेम, 2-5% वरती व्हायरस नाही। बरोबर। खर्चाचं काय वाटलं? खर्च इतरच तुलनेत बराच कमी, म्हणजे असेल तर सांगा बरं। नाही काय विषय नाही, असेल तर सांगा, आपण नक्कीच आपण जे आहे ते सांगतो, बरोबर। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता कामकाज करत असताना तुम्हाला त्यांचा द्राक्षाचा पण व्हिडिओ मी दिलेला होता। एप्रिल छाटणीला आपण छाटणीचं नियोजन कसं करू शकतो याच्याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला होता। परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आता जर बघितलं तर पूर्ण फुल सेटिंग सगळीकडेच परवा दिवशी थोडा झालेला आहे ना। किती निघाली होती परवा? 50 लिटर, 50 जाळ्या। काय भाव गेला? काय भाव गेला? 320 रुपये गेला। आता किती निघतील अंदाज? आता निघतील 70 आसपास। 70 जाळ्या। किती रोप याची? हे 3400 झाड आहे, 3400 झाडांमध्ये। बरं। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता कामकाज करताना आपल्याला नियोजनबद्ध कामकाज करायचं। याच्यामध्ये आता आपण डावणीसाठीच्या आपण 2 ते 3 फवारणी या ठिकाणी कोणत्या घेऊ शकतो की ज्यावेळेस आपल्याला फुल ड्रॉपिंग होतं, कूज त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आणि शेंड्यामध्ये हे पावसाचं थोड्या पावसाचं पाणी त्या ठिकाणी साचतं। मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला ॲमिस्टा टॉप 200 लिटरला 100 मिली, त्याच्यामध्ये प्रॉफाइट 500 ग्रॅम, ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची। दुसरी फवारणी देत असताना आपल्याला सूर्यप्रकाश असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशकची आपण सुद्धा दुसरी फवारणी घेऊ शकतो। मग त्याच्यामध्ये तुम्हाला डावणीसाठी आपण एक मेलोडिओची एक फवारणी जर आपण घेतली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल। त्याच्यामध्ये ॲक्ट्रा 100 ग्रॅम घ्यायचे, कराटे 200 मिली आणि मेलोडिओ 400 ग्रॅम, ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। या 2 फवारणी आपण घेतल्या। तिसऱ्या फवारणीमध्ये कोजन 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि एंट्राकॉल 500 ग्रॅम, ही तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची। चौथी फवारणी घेत असताना थ्रिप्सचा आपल्याला प्रादुर्भाव नको, अळीचा प्रादुर्भाव नको, त्यासाठी तुम्हाला डेलिकेट 200 लिटरला 100 मिली, एम्पायर प्लस 200 मिली, ही एक फवारणी आपण काढून घेतली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल। परंतु एवढंही करून आपल्याकडे जर पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल, पाऊस जास्त जाणवत असेल तर आपण त्या ठिकाणी संचारपोटी 200 लिटरला 500 मिली, प्रोटेक्शन 500 ग्रॅम, ही एक फवारणी आपण काढून घेऊ शकतो। आता या फवारण्या केल्या, परंतु ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला रोगप्रतिकार क्षमता झाडाची चांगली असायला पाहिजे। याच्यासाठी आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला नायजेल एकरी 1 किलो, लक्षात घ्या, नायजेल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं एकरी 1 किलो, त्याच्यामध्ये सल्फर एकरी 1 किलो आणि नॉर्मल युरिया आपल्याला त्या ठिकाणी 500 ते 1 किलो पर्यंत, 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत आपल्याला युरिया त्याच्यामध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून अपटेक त्या ठिकाणी चांगलं राहील। झाडाचा जो आपण म्हणतो की रूट वाढून आपली रोगप्रतिकार क्षमता झाडामध्ये चांगली राहील। कारण या स्टेजला आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना जो व्हायरसचा प्रॉब्लेम येतोय तो फक्त आपली रूट डेव्हलप नसल्यामुळे त्या ठिकाणी येतोय। झाडाची रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला व्हायरसचा प्रादुर्भाव नक्की दिसून येतो किंवा टिपक्यांचा प्रादुर्भाव दिसतो। मी तुम्हाला टोमॅटोच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, परंतु याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते कामकाज करणं तितकंच गरजेचं राहील। त्यानंतर ज्या ठिकाणी मुरमाड जमीन असेल अशा ठिकाणी तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स एक साधारणतः 1 एकरसाठी 12 ते 12.5 किलो पर्यंत आपल्याला पहिला डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे। हा डोस दिला 2 ते 3 दिवस जाऊ द्या, परत एकदा आपल्याला बाहेर कंपनीचा ॲडमायर एकरी 300 ग्रॅम, लक्षात घ्या, बाहेर कंपनीचा ॲडमायर एकरी 300 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये रोको 500 ग्रॅम, हा एक डोस आपल्याला देऊन घ्यायचा, जेणेकरून डंपिंगचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही। जे मिरची पिकामध्ये हे जर कामकाज व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला रिझल्ट चांगले दिसून येतील आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे कामकाज नक्की करत चला। आता आपण चांदवड तालुक्यामध्ये आहोत, बरेचसे शेतकरी कांद्याचे पण प्लॉट बुकिंग करताय। अत्यल्प दरामध्ये आपण कांद्याचं शेड्यूल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय। प्रत्येकाने कोणाच्या रोपा आता टाकण्याचं ज्या ठिकाणी चालू असेल त्यांनी रोपांचे आपल्याला जे आपले ऑफिसचे नंबर असतात त्याच्यावरती आपण फोटो त्याचे नक्की पाठवा, जेणेकरून तुम्हाला रोपांसाठी आपण फ्री शेड्यूल त्या ठिकाणी देतोय। रोप जर सक्षम झाले तर आपण कांद्यासाठीचे प्लॉट बुकिंग करू शकता। कांद्याचे बुकिंग आता चालू झालेले आहे। कांद्याचे बुकिंगांसाठी तुम्हाला क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा, आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला। कुणाची काही अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारत चला। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सर्वप्रथम आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।